तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? परत एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूवर स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज 1 जानेवारी 2026 आहे आणि आपण नवीन सुरुवात केलेला आज 4था दिवस आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आपण परत एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. 1 जानेवारी एपिसोडमध्ये काय करणार आहे, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या एपिसोडमध्ये. तर चला सुरू करूया. तर एपिसोडची सुरुवात कालच्याच एपिसोडचा जरा थोडासा भाग दाखवला आहे की जेव्हा नंदिनीला जीवा भेटायला येत असतो आणि तो म्हणतो, प्लीज मला एक चान्स देऊन बघ, मी सगळं पहिल्यासारखं करून दाखवेल तुला. आणि ती फक्त जीवाकडे बघत बसते आणि तेवढ्यात पार्थ येतो आणि आपल्याला कळतं की हा सगळा एक भास आहे. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, सगळं ठीक आहे ना, एव्हरीथिंग ओके? तर काही झालं आहे का? तर नंदिनी म्हणते, नाही नाही काही नाही झालं, या ना तुम्ही बसा ना. तर दोघे बसतात आणि नंदिनी म्हणते की बोला ना, आपल्याला का भेटायचं होतं, काही विशेष काम? तर पार्थ म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. तर मग तेवढंच नंदिनी सगळ्यांबद्दल विचारपूस करायला लागते पार्थला, घरच्यांबद्दल की आई बाबा सगळे कसे आहेत ते. आणि मग पार्थ म्हणतो की हो सगळे ठीक आहेत, पण मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. मी काहीतरी परत द्यायला आलोय, सामान राहिलेलं. तर नंदिनी म्हणते, माझं सामान राहिलेलं देत आहे का? तर भारत म्हणतो की नाही नाही, काव्याचं राहिलेलं आहे ते, तुमचं नाही आहे. तर मग नंदिनी म्हणते, काय राहिलेलं आहे तिचं? तर पार्थ म्हणतो की तिची पुस्तकं राहिले होते माझ्याकडं आणि त्यांना अभ्यासामध्ये अडथळा नको म्हणून मी हे पुस्तकं परत द्यायला आलो आहे. त्यांची खूप इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. तर तो देतो सगळं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं असं होतं की पार्थ म्हणतो, जेव्हा त्यांची प्रिलियमच्या आधी हे सगळं झालं तेव्हा मनाविरुद्ध लग्न झालं होतं. त्यांनी खूप नीट अभ्यास पण केला नव्हता, काही नाही. क्लासच्या बाहेर जायचे आणि तिथंच बेंचवर बसायचे, क्लासमध्ये जात नव्हते. एकदा मी त्यांना असं समजून सांगितलं पण होतं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. आणि ते पाठीमागचा थोडीशी एक झलक दाखवली मंडळी त्या एपिसोडमध्ये आजच्या. त्यानंतर मग पार्थ म्हणतो की हे सगळं तर मी कसं तरी त्यांना म्हणवलं होतं आणि आत्ता कुठं ते अभ्यास करायला लागले पण होते प्रिलियमसाठी आणि ते हुशार आहेत म्हणून त्यांनी प्रिलियम्स क्लिअरही केले. पण आता नवीन संकट त्यांच्यावर आलं आहे अजून, आता ते परत कसा अभ्यास करतील हे मला माहीत नाही. म्हणून मग मी हे त्यांना त्यांची बुक्स परत द्यायला आलो आहे. मी त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही, नाहीतर मी त्यांना बुक्स देऊच शकणार नाही. मी माझं रडणं थांबवू शकणार नाही त्यांच्यासमोर. तर नंदिनी म्हणते, ठीक आहे मी देते, द्या तुम्ही. तर मग ते सगळंच देऊन टाकतो. त्यांची काव्याची एक बुकही असते, डायरी, त्याच्यामध्ये स्केच काढलेलं असतं पार्थचं. आणि नंतर रीडिंग ग्लासेस पण देऊन टाकतो आणि म्हणतो की हे त्यांना जर नाही दिलं तर मग त्यांना वाचता नाही येणार म्हणून. तर नंदिनी म्हणते, एवढीच जर काळजी आणि प्रेम आहे तुमच्या मनात, आता तिरस्कारासाठी थोडी तरी जागा आहे का त्याच्यासाठी, काव्यासाठी? तर पार्थ म्हणतो, नाही, पण आता मला सगळं बंद करायचं आहे, मला काहीच ठेवायचं नाही आहे. सो प्लीज हे तुम्ही त्यांना द्या. एवढं बोलतो आणि लगेच निघून जातो पार्थ तिथून. त्यानंतर आपल्याला दाखवले की काव्य ही तिथे मिलन कॅफेला पोचते रिक्षाने आणि म्हणते, दादा हे घ्या पैसे. तर रिक्षावाला म्हणतो की माझ्याकडे सुट्टे नाही आहे, माझ्याकडे ही 500चीच नोट आहे, तुम्ही सुट्टं बघा ना प्लीज. तर काव्य म्हणते, माझ्याकडेही नाही आहे. तर तो रिक्षावाला म्हणतो, तिथं समोर एक रिक्षा थांबली आहे, त्यांच्याकडे बघा आहे का? तर काव्य तिथे जाते आणि त्यांना पैसे मागते, म्हणजे सुट्टे पैसे मागते. तेवढ्यात पार्थ मागणं पास होत असतो, त्याच्या गाडीपर्यंत जातो. तर ज्या रिक्षातून काव्य आली आहे तो रिक्षावाला पार्थकडे जातो आणि म्हणतो, साहेब सुट्टा आहे का, द्या ना, त्या मॅडमला द्यायचा आहे, माझ्याकडे सुट्टा नाही आहे. तर पार्थ देतो. आणि ह्या सीनमध्ये पार्थनी काव्याला आणि काव्यानी पार्थला बघितलेलं नसतं मंडळी. तर मग पार्थही निघून जातो. तो रिक्षावाला काव्याला बोलतो आणि म्हणतो, हे घ्या मॅडम तुमचे राहिलेले पैसे. तर हे पैसे घेऊन लगेच काव्या निघालेली असते. पण तेवढ्यात काल रात्रीचं आपण सांगितलं होतं की काही जण टोळी बनवून थांबलेले असतात तिला छेडण्यासाठी, काव्याला. तर तो सीन इथं दाखवला आहे मंडळी. काव्य चाललेली असते आतमध्ये, तेवढ्यात ते मुलं तर तिची छेड काढतात आणि म्हणतात, हीच ना तिची दोन भावांना फसवणारी, हिला एकने नाही पटत तर दोन दोन हिला पाहिजे असतात. तर मग एक जण म्हणतो की आम्ही दोघंही भाऊच आहेत, आम्ही आम्हाला पण पटवणं म्हणजे आम्हाला पण फसवणं असं म्हणतात. तर ते तिघं चौघं जण असतात, तर त्याच्यातला अजून एक म्हणतो, मग मी काय करायचं, तुम्ही दोघंच तर झालं, मी काय करायचं? तर मग तो
अजून एक म्हणतो की अरे ह्याची ताई आहे ना, तू तिला हे कर म्हणून, तिला पटव. तर मग हे ऐकून काव्याचं पारा चढतो, तिला खूप राग येतो. ती चप्पल काढते आणि त्यांच्यासमोर जाते आणि म्हणते माझ्या ताईबद्दल काही बोललात ना तर मग चपल्याने मार खाल माझा. तर त्याच्यातला एक मुलगा म्हणतो की चपल्याने नको, हाताने मार, तेवढंच आम्हाला तुझा हात स्पर्श होईल, असं छेड करत. काव्य म्हणते नीट बोल जरा, तुला माहिती आहे का मी कोण आहे काय आहे, असं तसं. तर म्हणतो की गाल पुढं करतो आणि म्हणतो हे घे मार मार. तर तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि जोरात कानशिलीत लावून देते त्याच्या आणि म्हणते, काव्य म्हणते की हे बघ आली माझी ताई. तर तेवढ्यात एक मुलगा म्हणतो नंदिनीला की हिच्यामुळं म्हणजे काव्यामुळं तुझं आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी तू तिचीच बाजू घेते. तर नंदिनी नंदिनी त्यालाही एक जोरात कानशिलीत लावून देते आणि म्हणते की ते कुणी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला ह्याचं लायसन भेटलेलं नाही आहे छेड काढायची, हे सगळं झालं म्हणून. तर मग हा किस्सा जरा चालतो बोलतो तेवढ्यात सगळेजण रेकॉर्डिंग करत असतात. त्यानंतर मग ते पोरं तिथून निघून जातात आणि नंदिनीचं लक्ष जातं की कोणीतरी व्हिडिओ काढतायत सारखं म्हणून. तर ती त्यांच्या इथं जाते आणि म्हणते तुमचं एवढंच काम आहे का की व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियाला व्हायरल करायचं. पण हे लक्षात घ्या, तुम्ही कितीही प्रयत्न केले ना आम्हाला दोघी बहिणींचे म्हणजे विरुद्ध व्हावं किंवा वेगळं व्हावं तर आम्ही होणार नाही. आणि असं बोलून तिथून निघून जाते. तिच्या मागं काव्या पण जाते ताई ताई करत आणि तिला थांबवते आणि मिठी मारते की थँक्यू, तू माझ्यासाठी त्यांना मारलंस, मला माहिती आहे माझ्यासाठी तुझ्या मनात खूप काळजी आहे ते, आणि मी खूप लकी आहे की तू माझी बहीण आहेस म्हणून. तेवढ्यातच जीवाचा आवाज येतो की मीही खूप लकी आहे आणि दाखवले की जीवा येतो बुलेटवरून आणि नंदिनीकडे येतो आणि म्हणतो की मीही खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी बायको भेटली आहे म्हणून. आणि हे ऐकून नंदिनीला राग येतो आणि ती लगेच तिथून तडकाफडकी निघून जाते. तर जीवा फक्त बघत बसतो आणि म्हणतो अरे. तर काव्या म्हणते इतकं काय थांबलंय, जा तिच्या मागे. तर तो तिच्या मागे जातो आणि हा सीन इथे संपल्यानंतर आपल्याला वसू आत्याचा सीन दाखवलाय घरी. ती बुक वाचत बसलेली असते आणि तेवढ्यात त्यांची नोकरानी म्हणजे आशा तिथं हसत हसत येते मोबाईलवर बघत. तर वसू आत्या म्हणते काय गं तुला रील बघण्याचे पैसे भेटतात का? ते रील बघणं पहिलं बंद कर. तर ती म्हणते अहो ह्याच्यामध्ये ज्ञान भेटतं पूर्ण जगभराचं. तर वसू आत्या म्हणते मग आम्ही हे जे पुस्तक वाचतोय ते असं वेड्यासारखं वाचतोय का? ह्याच्यामध्ये काय नाही भेटत का? तर आशा म्हणते नाही नाही तसं नाही आहे, पण मजा येते बघायला, तर तुम्ही पण बघा नाही. तर वसू आत्या म्हणते तू मोबाईल जर नाही ठेवत मी फोडून टाकेल हा. तर आशा म्हणते की अहो फोडलं तर नंदिनी ताईंनी त्या माणसांना. तर तो व्हिडिओ दाखवते वसू आत्याला आणि म्हणजे जो भांडणाचा असतो तो. त्याच्यानंतर ती तिथून निघून जाते आशा आणि वसू आत्या स्वतःशीच बोलत राहते की ह्याला काहीच कसा फरक पडत नाही, एवढं सगळं झालंय तरीही ही नंदिनी तिच्या बहिणीची एवढी काळजी घेते आणि तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेली आहे. त्यानंतर हा सीन पण संपला. त्याच्यानंतर परत आपल्याला दाखवलं की नंदिनी पुढं पुढं पळत असते आणि जीवा तिच्या मागं पळत असतो की नंदिनी थांब 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 असं म्हणत. तर नंदिनी म्हणते की जीवा प्लीज तुम्ही माझा पाठलाग करू नका, तुम्ही जावा इथून. तर मग जीवा कसं तरी करून तिला थांबवतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी, पण मला एक चान्स दे ना, असं म्हणजे त्याचं तेच चालू असतं सॉरी चुकलं वगैरे. आणि मला माहिती आहे माझ्यावर किंवा काव्यावर काही जरी अडचण आली तर तू लगेच फेस करशील त्याला, आमच्यासाठी थांबशील, स्टँड करशील. तर एवढंच जर प्रेम आहे तर प्लीज राग सोड ना. तर नंदिनी त्याकडे बघते रागाने. तर जेव्हा म्हणतो सॉरी सॉरी, राग नाही, तू दुखवली गेलीस मला मान्य आहे, पण मला एक चान्स दे, मी सगळं पुसून टाकेल. तर नंदिनी म्हणते की काय पुसून टाकणार आहात तुम्ही? तुम्ही ते जे 16 डिसेंबरला झालेलं ते तो अख्खा दिवस पुसून टाकणार आहात का? की माझ्या मनात ते सारखं चालते की माझ्या बहिणीचं माझ्यामुळं घर उद्ध्वस्त झालं म्हणून, तिचं प्रेम नाही तिला भेटू शकलं, हे कसं तुम्ही पुसून टाकणार आहात? सांगा, उत्तर द्या. उत्तर नाही आहे ना? मग हे बोलूनच मग ती निघून जाते. तिथं रिक्षावाल्याला बोलवते आणि त्याच्यात बसून निघून जाते. जीवा फक्त बघत राहतो आणि त्या रिक्षाच्या मागे मंडळी लिहिलेलं असतं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि हे बघून जीवा हसतो आणि देवाकडं वर तोंड करून बोलतो की देवा हे काय आहे? एक तर सगळं संपलंय म्हणून असं तुम्हाला एकतर दाखवतोस आणि नंतर ही अशी काहीतरी हिंट देतोस की त्याच्याने मला परत एकदा असं वाटेल की काहीतरी चान्स आहे हिला परत मिळवण्याचा. पण आता तू हे हिंट दिलीस तर मला ते प्रश्नाचं उत्तर शोधावंच लागेल की
कसं होणार आहे ते, म्हणजे मी कसं पुसू शकतो ते, आणि मी शोधून दाखवणार. आणि मला माहिती आहे अजून हॅपी एंडिंग अभी बाकी आहे. तर हा सीनही इथे संपल्यानंतर ती आशा जी असते ती मानिनीला व्हिडिओ दाखवत असते तो, आणि ते दोघी खूप टाळ्या वाजवत हसत असतात. तेवढ्यात वसू हत्या येते आणि म्हणते की वा वा, तुला म्हणलं ना मी ते बंद कर व्हिडिओ म्हणून, तरी तू 10 वेळेस तोच व्हिडिओ लावते. तर मानिनी म्हणते नाही नाही, अशा व्हिडिओ पण नाही करायचा, तू एक काम कर, अजून व्हॉल्यूम वाढव, का मग साऊंड सिस्टेमला लावतेस आत्ता, नाहीतर एक काम कर, आपल्या टी व्हीला कनेक्ट कर आणि मोठा आवाज करून सगळ्यांना ऐकू देत. तर मग उठते मानिनी आणि वसुहत्याकडे फेस करून म्हणते, तोंड करून म्हणते की तुम्ही का त्यांच्या मागं लागला आहेत, जेव्हापासून हे सगळं चाललं आहे तेव्हापासून तुम्ही त्यांच्या मागं लागले आहेत. जेव्हा मीडिया घरी आली होती तेव्हा पण तुम्ही असंच बोलले की सगळ्यांना आपण व्हिडिओ व्हायरल केलं पाहिजे, बिझनेस टीममध्ये जाईल आता असं वगैरे. तर मग मी पण असं बोलणारच ना. तर वसुहत्या म्हणते की असं काय नाही आहे, पण तू असं विरुद्ध ह्याच्यामध्ये का घेतेस. तर हा सीन इथे संपल्यानंतर परत जीवा आणि काव्याचा सीन दाखवला आहे कॅफेमधला. तर काव्या म्हणत असते तुला एवढा उशीर का झाला, आपण सगळे भेटणार होतो ना. तर जीवा काव्याला तो व्हिडिओ दाखवतो व्हायरल झालेला. काव्या म्हणते हा व्हिडिओ तर आत्ताच आहे, आमचं आत्ताच हे झालं, एवढं लवकर व्हायरलसुद्धा झाला. तर मग हे सगळं बोलत असताना जीवा फक्त नंदिनीकडे म्हणजे त्या व्हिडिओमध्ये बघत असतो आणि काव्य फक्त बोलत असते, पण ऐकून घेत नाही जीवा. आणि हा सीन इथे संपला आहे. त्याच्यानंतर परत घरचा सीन दाखवला आहे की मानिनी आणि वसुहत्याचे भांडणं चालू असतात. तर वसुहत्या म्हणते तुला फक्त तुझ्या सुनांचीच पडलेली आहे का, तुझ्या पोरांबद्दल काही वाटत नाही का तुला, ते दोघं एका डायनिंग टेबलवर बसून जेवत सुद्धा नाहीत, तुला हे कळतंय का, असं सगळं म्हणते. तर मानिनी म्हणते हो कळतं ना, पण आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे त्यांना. आता तुम्हीच सांगा, जर आपल्याला दुधापासून बासुंदी बनवायची असेल तर थोडा वेळ लागेल, पण आपल्याला जर त्याच दुधाचं श्रीखंड, तर आपल्याला चक्का आधीच रात्री म्हटली आदल्या रात्रीच आपल्याला बांधून ठेवावा लागतो ना. तसंच आहे, पदार्थ एकापासून बनतात दुधापासून, पण दोघांसाठी वेगळा वेगळा टाईम लागतो. हे नातंसुद्धा तसंच आहे, आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे, हे दोघं नक्की एकत्र येतील असं ठामपणे म्हणते. आणि मी वसवातरीतून रागात निघून जाते. तर ती आशा नौकरानी म्हणते की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे ते. तर माने म्हणते हो ग, पण मी आत्ता ह्या वसुहत्याला जे बोलले ना ठामपणे, ते सगळं झालं पाहिजे नीटनेटकं. तर आशा म्हणते होईल होईल, सगळं नीटनेटकं होईल, थोडा वेळ दिला पाहिजे आपल्याला. तर मानिनी म्हणते हो तसंच झालं पाहिजे, मी माझा पूर्णपणे प्रयत्न करते, पण त्यांनीही अजून प्रयत्न घेतले पाहिजेत. हे सगळं पार्थ ऐकत असतो, आणि पार्थच्या मनात काय चाललंय ते आता आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळणार नाही मंडळी. आजचा एपिसोड इथेच संपलाय. आता पुढच्या एपिसोडमध्ये कळेल की नक्की घडणार आहे काय, काय ट्विस्ट येणार आहे नक्की पुढच्या आता सिरियलमध्ये ते. त्यानंतर आजचा एपिसोड इथेच संपला. तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर, आणि ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब करून आपलं बेल नोटिफिकेशन ऑन केलं असेल तर.